आज आहे लग्न. तर लग्न नवीन पद्धतीने आहे. आजकाल तर दिवसभरातच सगळ्या विधी वगैरे करतात. आपले जवळचे वगैरे पाहुणे वगैरे येतात, ज्यांना शक्य होईल ते येतच. आणि नंतर संध्याकाळी पण सगळे काही पाहुणे आल्याच्या नंतर संध्याकाळी पण लग्न वगैरे करतात. म्हणजे मंगल वगैरे म्हणतात आणि नंतर लग्नाची म्हणजे सांगता होती. आणि हे बघा, इथं पण असंच केलं आहे. तर मस्त नवरदेव नवरी आले, त्यांचे मस्त लग्न वगैरे लागलं. इथं दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार वगैरे टाकले आणि मस्त फुलांनी स्वागत केलं त्यांचं सगळ्यांनी. आणि नंतर आज दिवसभरामध्ये ना ते सगळं काही विधी वगैरे करून घेणार आहे, जे जे करायचे असतात ते ब्राह्मणाकडून. मग संध्याकाळी याचं टेन्शन नाही राहत. नाहीतर पहिलं म्हणजे उशीरच व्हायचं सगळ्या गोष्टीला, त्यामुळं असं काही करतायत. तर ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते लग्नाची. तर आमची अशी आहे. तर मग मस्त लग्न वगैरे झालं, सन्मुख वगैरे पाहणं चालू आहे. आणि जसं मला शूट घेता आला तसा मी घेतला. असं तर कामामध्ये इकडे तिकडे गुंतावं लागलं, कारण की जवळचंच लग्न असल्यामुळं सगळं काही बघावं पण लागतं, मदत बी करावं लागते. तर मग जसं घेता आलं तसं केलं. म्हटलं आता चला तुमच्यासोबत शेअर करूया. मस्त असतं नवरदेवनी मणिमंगळसूत्र जे आहे ना त्याला हळदी कुंकू लावलं आणि मी नवरीबाईच्या गळ्यात घातलं. सातो जन्म के साथी असं काही इथं वचन झालं. आणि छान फोटो वगैरे काढलेत. आणि नंतर समोरची तयारी सुरू केली डबल पूजाची. तर पुढली पूजा आहे 7 फेरो. तर मग नंतर असे 7 फेरे मारलेत आणि ज्याच्या त्याच्या पद्धतीने करतात लग्नाच्या विधी वगैरे. आणि इथं रखवत ठेवलेलं आहे. तर बघत होतो आम्ही काय काय आहे. तर काही रेडीमेड आणलेलं होतं आणि काही घरी बनवलेलं होतं. तर छान होतं सगळं काही. आणि नंतर संध्याकाळची पण तयारी करून घेतली लग्नाची. हे असं सप्तपदी केलेलं होतं तिथं. आणि आमचे ही जोडी नंबर आलेली आहे लग्नासाठी. संध्याकाळच्या मस्त असं स्वागत झालं त्यांचं. आणि नंतर हे बघा, आता संध्याकाळची अशी धूमधडाक्यात लग्नाची तयारी झाली. मस्त स्टेजवर चाललेले आहे नवरदेव नवरी. आणि नंतर हे बघा, आता तुळशीला पाणी घालतात ही सगळ्या बायका, आई, मुलीची आई वगैरे सगळ्याजणी, तिच्या काकू त्या. आणि खूप रडायला येतं हे असं काही क्षण बघितल्यावर. आणि नंतर सगळं लग्न वगैरे आवरल्यावर अशा आईस्क्रीम, कोणी गुलप्या खायची मजा चालू होती. रात्री खूप वेळ झालेला होता. अशा प्रकारे लग्न समाप्त झालं.